काय झालं काय तिथे काय झालं नेमकं आता त्यांना आम्ही त्यांना पकडायला गेलो पण त्यांनी आमच्या अंगावर धावून आले बायकांवर धावून आला पुरुष धावून आला आमच्या अंगाने देखो हमारा बाल हम उनके घर पे गए उनसे विनती करने लेकिन उन्होंने हमको बोला कि आप निकलो यहाँ से हमारा बाल पकड़ के घर के बाहर शेवटची वॉर्निंग आहे हे वावटेवाडी महिला मंडळ सगळ्यांना शेवटची वॉर्निंग देते शेवटची वॉर्निंग 4 महिन्याचा माझा मुलगा होता तेव्हा मी त्यांचं घर सोडलं इव्हन माझे स्वतःचे दागिने विकून मी घर उभं केलं आणि ह्याची बहीण ती समाजामध्ये माझं नाव खराब करते त्यांना फी किती दिली होती तुम्ही त्यांना 2 हेरिंगची 9 लाखची फी दिली होती 9 लाख फी दिली होती 9 लाख तुम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून दिले 40 इमारतींची केस सुद्धा विजय कुर्लेच आता आपण जर पाहिलं तर यांच्या सांगण्यात बघा 41 इमारतीच्या रहिवाशांनी टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरारच्या पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी या सगळ्या भगिनी या पोलीस ठाण्यात आलेल्या आहेत त्यांची तक्रार नोंदवायला काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर विरारच्या बावटेवाडीचा विषय ऐरणीवरती आलं होतं लोक भयभीत झाले होते 41 इमारती ज्याप्रमाणे तोडल्या त्याचप्रमाणे बावटेवाडी तोडतील की काय अशी शंका या सगळ्यांच्या मनामध्ये होती अखेरीस हे लोक उच्च न्यायालयात गेले सध्या यांची जी काय केस आहे ती उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे परंतु कुठेतरी पुढे आलेत ते आणि त्यांनी स्वतः पुनर्वसन करण्याचा विचार समोर केलेला आहे परंतु काही लोक त्याच्यामध्ये मतभेद करतायत तर विजय कुर्ले जे ऍडव्होकेट आहेत हायकोर्टाचे त्यांच्यामुळे आता यांना त्रास होऊ लागलेला आहे ते स्वतः बिल्डर आणतायत पण कुर्ले साहेब तुम्ही यांचं पुनर्विकास करताय की त्यांना कुठेतरी चिडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे आरोप आहेत असे जाणून घेऊया महिला भगिनी आहेत एक तिथे काहीतरी एक गडबड झालेली आहे नेमकं काय घडलंय ते आपल्याला देखील माहिती नाही त्यांच्याकडनं माहिती करून घेऊया काय विषय काय आता काय घडलंय तिथे एवढी वर्ष आमचे जे जेंट्स आहेत जे अधिकारी आमचे अध्यक्ष एवढे प्रयत्न करतात आहे आणि एवढी वर्ष त्यांनी जे काही केलंय ना आम्हाला माहिती आहे अक्षरशः पोलीस दरवाज्यात नोटीस यायची आणि सांगायची आत्ताच्या आत्ता खाली करा एवढ्या अक्षरशः असं वाटायचं मुलाबाळांना घेऊन रस्त्यावर राहायचं की ही वेळ पण आता कुठे जे स्वप्न आम्ही पाहतोय या आमचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी जे प्रयत्न करून हे जे सोन्याचे दिवस आणले त्याच्यामध्ये पण कोणीतरी असंच ढवळाढवळ करायला म्हणजे आम्ही महिलांनी करायचं काय घर आहे प्रत्येक महिलाचं स्वप्न आहे आणि ते परत माती होणार आहे हेच बघायचं का आणि त्याच्यासाठी कुठे प्रयत्न करतोय ते असं कोणीतरी येतं आणि हे काय याच्यावर अजून प्रश्न तयार करतं म्हणजे आम्ही काय फक्त घर वाटत बघायची का त्यासाठी लढतोय आम्ही तरी पण हे आहेच आमच्या मागे ते स्वतः कुठेतरी प्रयत्न करतायत परंतु कोणतरी आहे की त्यांच्या प्रयत्नामध्ये व्यक्त आणण्याचा प्रयत्न करतोय अभी वहां पर क्या हुआ है अभी वहाँ पर ये हुआ है कि हमारी बिल्डिंग से 2 जन है और दूसरे बिल्डिंग के भी 2-4 जन है जो मिलकर वावटेवाड़ी के जो फेडरेशन के ऑफिस में जाकर चिल्ला बम किए हमारे फेडरेशन ऑफिसर जो है उनको गाली दिया है उनका वो वीडियो वायरल किया है वो वजह से अगर हमारे ये केस कोर्ट में जाके कोई प्रॉब्लम आता है या इश्यू आता है तो ये सब हमारे गरीबों के घर के लिए एक प्रॉब्लम बहुत ज्यादा हो जाएगा जैसे कि पूरा हमने खड्डा खोद दिया है और हमें पानी पीने ही नहीं मिला है तो ये हम गरीबों के लिए बहुत बड़ी समस्या खड़ी हो जाएगी और ये लोग ऐसा क्यों कर रहे हैं हमें खुद ही नहीं पता है क्योंकि उनके खुद के घर भी वहाँ पर है और वो क्या चाहते हैं वो हमें कुछ बता भी नहीं रहे तो हम उनसे चाहते हैं कि वो हमसे मिले खुद इस बात में सॉल्यूशन निकाले और ये बताए हमें कि हमारा बुरा चाहकर उनको क्या मिलने वाला है नुकताच 41 इमारतीमध्ये हाच विषय झाला 2 गट 3 गट पडले अखेरीस वसई विरार शहर महानगरपालिकेला आपला रस्ता मोकळा झाला आणि हजारो लोक बेघर झाले इथे सुद्धा काही लोकांचा तोच करण्याचा प्रयत्न दिसतोय काकी तुम्ही पण तिथेच राहता
किती वर्षापासून राहताय तुम्ही तिथे? 15 वर्षी. 15 वर्ष. मग आता कुठेतरी एक स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्ण होत असताना काहीतरी अडचणी येतात का? हा, काय अडचणी येतात? अडचणी हे असेच विरुद्ध लोक हे होतात, सांगतात, पुरे घेऊन येतात, तू कोणतरी घेऊन येतात. आपल्या सोबत काही अजून महिला भगिनी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण. या पुढे पुढे पुढे. चांगलं झालेलं आहे ना, त्यांना बघवत आहे. असले भिकारी आहेत ना, भिकारी, हे भिकारी आहेत ना, हे इथून हद्दपार हे झालेच पाहिजे. फुकटचं खाणं, फुकटचं खायला त्यांना, हे दलाल आहेत, दलाल आणि हे दलाल आहेत ना, त्यांना फक्त हे पोलीस स्टेशनने आमच्या हातात द्यावं आणि आम्ही त्यांना कसं काय करायचं ना ते बघतोच. काय ठरवायचं आता काय झालं, काय तिथे काय झालं नेमकं? आता त्यांना आम्ही त्यांना पकडायला गेलो, पण त्यांनी आमच्या अंगावर धावून आले, बायकांवर धावून आला, पुरुष धावून आला, आमच्या अंगावर धावून आला तो. हमारा कॉलर पकड़ा, बाल खींचा उन्होंने, देखो हमारा बाल, हम उनके घर पे गए उनसे विनती करने, लेकिन उन्होंने हमको बोला कि आप निकलो यहाँ से, हमारा बाल पकड़ के घर के बाहर निकाला हमें. आता या सगळ्या भगिनी आहेत. अंगावर हात टाकला सगळ्या बायकांवर, अंगावर आला धावून आहे तो. त्याला सोडणार नाही, माफ करणार नाही त्याला. शेवटची वॉर्निंग आहे, शेवटची वॉर्निंग आहे. हे वावटेवाडी महिला मंडळ सगळ्यांना शेवटची वॉर्निंग देते, शेवटची वॉर्निंग देते. आपल्या सोबत या वेळेला ऍडव्होकेट विजय कुर्ले त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, तुमचे पतीच ही केस लढत होते, आता काय नेमकं काय, कुठे गाडी कुठे अडली? गाडी कुठे अडली याचं तर मला काही कारण माहिती नाहीये, पण आज 15 वर्ष मी देखील वावटेवाडीत राहते. मी प्रत्येक सभासदांची, जे वावटेवाडीचे अध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहे, खजिनदार आहे, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागून कशा प्रकारे काम करून आज इथपर्यंत पोहोचलेत याची कल्पना असूनही हा माणूस कोणत्या हेतूने या लोकांना सपोर्ट करतोय. आणि इवन 3-4 महिन्याचा मुलगा गळ्यात घेऊन मी घराच्या बाहेर पडली. आज 15 वर्ष बाहेर राहते. तुमच्या बरोबर राहत नाहीत का? नाही, 4 महिन्याचा माझा मुलगा होता तेव्हा मी त्यांचं घर सोडलं. इवन माझे स्वतःचे दागिने विकून मी घर उभं केलं. आणि ह्याची बहीण ती समाजामध्ये माझं नाव खराब करते की नवऱ्याकडून पैसे घेऊन हिने घर घेतलं. आज मी आज या चॅनलवर विचारते की तुम्ही कोर्टामध्ये साबित करावं, प्रूफ करून दाखवा की मी कोणाकडून पैसे घेतले आणि हे घर उभं केलंय. तुमचं पण घर त्याच ठिकाणी आहे? माझंच घर आहे ते. म्हणून तुमच्यासाठी ह्या लोकांना टार्गेट केलं जाते? मला माहित नाही की कोणासाठी टार्गेट केलं जात आहे, पण हे का चाललंय हे खूप भयंकर आहे. आणि म्हणजे ज्या माणसाला कल्पना आहे की ही लोक रात्री 1-1, 2-2 वाजे, आणि इवन 3 केस या माणसाने यांच्या लढल्या देखील आहेत, कशा प्रकारे ही लोक काम करतात हे देखील त्याला माहिती आहे. आणि तरी देखील हा या थराला जाऊन अशा प्रकारची व्हिडिओ व्हायरल करतोय. म्हणजे याला कुठेतरी हे मिळायलाच पाहिजे. हे वकिलीचा गैरफायदा करून कोणत्याही प्रकारच्या, म्हणजे अशा लोकांना हे करून, म्हणजे आज लिटरली 2016 पासून जेव्हा पहिली नोटीस आली तेव्हापासून लोक घाबरून घरात राहत आहेत. आणि आज कुठे लोकांनी स्वतःचा म्हणजे विचार करायचा, म्हणजे लिटरली आमच्या मुलांनी देखील की आज कुठेतरी आम्हाला चांगलं घर मिळेल, आणि याच्यामध्ये हा माणूस हे सगळं करायला लागलेलं आहे आणि फेडरेशनची बदनामी करत चाललेला आहे. आपल्या सोबत फेडरेशनचे काही मेंबर्स देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कोण आहेत? सेक्रेटरी. नमस्कार. तुम्ही किती फी किती दिली आहेत ऍडव्होकेटना? मी तुम्हाला सांगतो साहेब, जे कुर्ले साहेब आहे ना, कुर्ले साहेब ते आमचे ऍडव्होकेट होते. हो. 17-18 ला ते आमचे केस लढत होते. 2-3 एरिया होते ते आमचे ऑटोमॅटिक डिसमिस झाले. आम्ही वसई कोर्टला आलो. ठीक आहे. नंतर काय झालं की आता जे लॉकडाऊन लागला, कोरोना आला, नंतर आमचा जो कन्व्हेन्स होता तो कन्व्हेन्स करून घेतला आम्ही. म्हणजे या वसई तालुक्यातला पहिला कन्व्हेन्स जे वावटवाडीचं फेडरेशन फर्स्ट फेडरेशन आहे की त्यांनी कन्व्हेन्स करून घेतलाय वावटवाडीला. त्याचे आपले सगळ्यांनी एकमत करून कन्व्हेन्स केलं. एकच मत. म्हणजे बघा, एक खूप मोठी गोष्ट आहे की त्यांनी पहिला असा वसई तालुक्यातील प्रकल्प असेल की त्यांनी स्वतः कन्व्हेन्स आणलं. पुढे काय झालं की आम्ही प्लॅनिंग करत होतो की आपला बिल्डिंग घर कसं वाचवायचं आपल्याला, की आता आम्ही स्वतःहून सेल्फ रिहॅबिलिटेशन साठी आम्ही कोर्टात पिटिशन टाकणार आहे की आपल्याला घर स्वतःचं घर पाहिजे. आता इलिगल घर आहे, आपल्याला लिगल घर पाहिजे. आम्ही स्वतः रिहॅबिलिटेशन करून आम्ही PMC अपॉइंट केली, सक्षम नावाची. ते वावटेडचे काही एजंट लोक आहे
जास्तीला 4-5 लोक एजंट लोक आहे ते लोकांना फोन करतात की तुम्ही पैसे भरू नका. आता स्वतःची जागा आहे तर स्वतः पैसा भरावाच लागेल. बरोबर आहे. सगळा विषय नाहीये. हो. ते कुर्ले साहेब लोकांना मिसगाईड करतात. आज एक व्हिडिओ रिलीज केला त्यांनी. काय व्हिडिओ रिलीज केला? व्हिडिओ रिलीज केला की फेडरेशन अस्तित्व आहेत की नाही आहे, तुम्ही फेडरेशन ऐकू नका, तुम्ही जरा विचार करा, पैसा भरू नका, हे लोकांना वेगळं सांगत असतात. ते कुर्ले साहेबांचं मला त्यांना मी चॅलेंज केलं होतं कुर्ले साहेबांना लास्ट वीकला की ते बोलत होते की गव्हर्नमेंट फुकट घर देणार आहे. त्यांना बोलत साहेब महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फुकट घर दिली आहे ते एक तुम्ही एक्झाम्पल द्या. आज त्यांच्या फोनवर बोलणं झालं माझ्या की साहेब तुम्ही एक काम करा, मी वॉटरचे केस तुमच्याकडे देतोय, तुम्ही आम्हाला फुकट घर द्या और तुम्ही रायटिंगमध्ये लिहून द्या की मी फुकटमध्ये घर देणार आहे. जे आम्ही पैसे भरले काय केले ते विसरून जायला मी, पण तुम्ही आम्हाला फुकट घर देतात का की तो विषय माझा नाहीये ते बोलले. पण तुम्ही कसं मध्ये पडता? फी किती दिली होती? तुम्ही त्यांना 2 हेरिंगची 9 लाखची फी दिली होती. 9 लाख फी दिली होती. 9 लाख. 9 लाख तुम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून दिले. प्रत्येक घरातून पैसा काढून दिले. प्रत्येक घरातून पैसा काढून दिले. किती वर्ष झाले? ते कुर्ले साहेबांनी बोललो होतो साहेब तुम्ही मॅटर मध्ये पडू नका, आम्ही स्वतःचा घर बांधतोय, तुम्ही साईडला हटा. जे एजंट लोक आहेत तुम्ही कोणाचं ऐकतात? तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला भेटायला येतो, तुम्ही मला वेळ द्या. पण त्याने मला वेळ दिली नाही. ते आज कुर्ले साहेबांचा डायरेक्ट फोन आला, त्याने व्हिडिओ रिलीज केला की आमची बदनामी करतात फेडरेशनची. आज मी 10-13 वर्ष झाले मी सेक्रेटरी आहे. आज हे लोकांमुळे सेक्रेटरी आहे मी. पण कोणाला तुम्ही विचारू शकतात की फेडरेशनने कोणाबद्दल काय वाईट केलं आहे? मी रात दिवस ह्यांच्यासाठी काम करतो. तर आम्हाला कुर्ले साहेब विचारायचं आहे की कुर्ले साहेब तुम्ही कोणाला सपोर्ट करतात? तुम्ही स्वतःची बायकोला तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही कोणाला सपोर्ट करतात? और जे लोक आमच्या विरोधात आहे ते सब एजंट लोक आहे. साहेब ते लोक, त्यांना त्यांचा बिल्डर हवाय. त्यांना त्यांचा बिल्डर हवाय. आज कोणतरी बिल्डर आला होता नालासोपाराचा अभय नाईक म्हणून, ते कुर्ले साहेबांनी स्वतः पाठवलं होतं असं मला माहिती पडलं. ते आमचे काय अध्यक्ष साहेब होते. बरं झालं हे सांगितलं तुम्ही, कारण 41 इमारतींची केस सुद्धा विजय कुर्लेच. आता आपण जर पाहिलं तर यांच्या सांगण्यात सुद्धा बघा 41 इमारतीच्या रहिवाशांनी आज जी वेळ यांच्याकडे आलेली आहे, पण कुठेतरी यांनी स्वतःचा कन्व्हिन्स आणलेला आहे. त्यांची लढाई त्यांनी स्वतः लढलेली आहे. विजय कुर्लेंच्या बाबतीत जर म्हणायचा तर त्यांची पत्नी इथे सांगते की तो माणूस कधी स्वतःचं घर बांधू नाही शकला. जो माणूस जर स्वतःचं घर बांधू नाही शकला तो दुसऱ्यांचं घर काय बांधणार? आता या सगळ्या महिला आहेत, या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत ना? तर आता कुठेतरी गृहमंत्र्यांनी यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. यांना जो प्रकल्प आणायचा ते स्वतः सक्षम आहेत. ते असं म्हणतात की आमचं घर आम्ही बांधतो, आम्हाला कोणाच्या मेहरबानीची आवश्यकता नाहीये. म्हणून कृपया करून कुर्ले साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे की या गरिबांची हाय घेऊ नका. आधीच ते मेलेले आहेत, त्यांना अजून मारू नका. आज त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या त्रासलेल्या आहेत आणि म्हणून कुठेतरी पुन्हा एकदा बावटेवाडीचा विषय जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे. आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.